चांदणे जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, जरा जरा से चांदणे जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. माझ्या प्रसादसाठी ना गाडी हवी आहे मला, नवी कोरी 4 चाकी. गाडी चांगल्या कंपनीची हवी आहे आणि एकच, फक्त एकच हवी. हातगाडी चालेल? हातगाडी तुमच्या दुकानाच्या सामानाची ने-आण करण्यासाठी उपयोगी पडेल तुम्हाला. वृंदा गप्पा बस जरा. थांबा बाबा, आज मला अडवू नका. तुम्हाला लाज शरम कशी वाटत नाही हो? वरपक्ष आहे तुमचा म्हणून काय इतक्या बेशरम झाला? वृंदा तू आज चल बघ. थांबा, तू काहीतरी म्हणत होतीस ना वृंदा? बोल बोल बोल. वहिनी वहिनी अहो जाऊ दे ना, आजाण आहे पोर. हो, असं कसं बाबूराव? एवढी मोठी गोष्ट बोलण्या इतकी सुजाण आहे की तुमची पोरगी, आणि माझ्या भावी सुनेच्या बहिणीच्या मनात काय आहे ते मला समजून नको का घ्यायला? असं कसं? बोल वृंदा, मला परत तुझं मत ऐकायचंय. बोल बोल, काय म्हणत होतीस ते बोल. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आई बाबांवर आधीच लग्नाचा खूप खर्च आहे, त्यावर हा कारचा बोजा तो कशासाठी? बरोबर आहे, पण तू हे म्हणत नव्हतीस, तू काहीतरी वेगळं बोलली होतीस. मला तेच ऐकायचंय. कांत ते जाऊ दे ना, तिला मोठ्यांच्या व्यवहारातलं काही कळत नाही. वाटल्यास मी माफी मागते. तुम्ही कशाला माफी मागताय आणि उगाच लाजवताय होय मला? मला फक्त तेच शब्द ऐकायचे, तेच शब्द. समजलं तुला? पटपट बोलायचं. इथे चकाट्या पिटण्यासाठी फुकटचा वेळ नाहीये माझ्याकडे. चटकन बोलायचं आणि चटकन मोकळं व्हायचं. कसं? चटकन बोल 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 बोला. वहिनी जाऊ दे ना हो, ती उगाच. तुम्ही गप्पा बसा बाबूराव. वृंदा, बोलतेस ना ग? कारण तू बोलल्याशिवाय ना मुळी मी इथून जाणारच नाहीये. तेव्हा पटकन बोलायचं. हा बोल. हो, बोलले मी, बरोबरच बोलले मी. लग्नाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा मागण्या करून माझ्या बाबांना आधीच तुम्ही कर्जबाजारी केलंय, आणि आता पुन्हा हा कारचा खर्च. कुठून आणणार ते एवढे पैसे? मला फक्त एवढंच सांगायचं. तुला काय सांगायचं होतं ते ऐकायचं नव्हतं ग मला. मला तेच शब्द ऐकायचे, तेच शब्द. जाऊ दे ना कांता वहिनी, विसरून जा ना सगळं. असं कसं? नाही नाही, अहो मला ऐकायचं आहे तिचे शब्द. तेच शब्द ऐकल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. बोल बोल. माझ्या बाबांनी आधीच इतकं सगळं तुम्हाला दिलंय, आणि वरून आता कार. तुम्हाला हे सगळं करताना लाज शरम कशी नाही वाटत? हेच ऐकायचं होतं ना कांता काकू? कांतावहिनी, कांतावहिनी, तुम्ही असं रागवून जाऊ नका. हे बघा, प्रसादसाठी गाडी येईल, लग्नाच्या आधी येईल. खरंच मी शब्द देतो तुम्हाला, तुम्ही असं रागवून जाऊ नका. पण अहो बाबा. वृंदा वृंदा, तू जरा शांत हो ग.
बाबूराव, 4 संस्काराच्या गोष्टी शिकवा ना हो तुमच्या मुलीला. रे म्हणजे उद्या लग्न करून सासरी गेली तर हे संस्कार का घेऊन जाणार आहे ती? मला काही नाही हो, तुमचा दोघांचा उद्धार व्हायचा म्हणून आपली काळजी. किंवा आधीच जर भबरा झाला ना हिच्या अशा उद्धट वागण्याचा, तर घरी बसावं लागेल ना बिन लग्नाचं प्रौढ कुमारिका म्हणून. म्हणून हो काळजी, बाकी काय नाही. बघा, नेमकं मुद्द्याचं विसरत होते. गाडी कोणती हवी आणि कोणत्या रंगाची ते 2 दिवसात कळवते हा तुम्हाला. तोपर्यंत पैशाचा प्रबंध करून ठेवा लवकरात लवकर. काय? हो करतो ना, करतो. तुम्ही निश्चिंत राहा. हो हो. हा, आणि पुढच्याला येईन ना चहा पी ना आल्याचा. येते बरं का. हो रे साबण 5 खोकी आहेत का? हो आहेत बाबा. हा. शॅम्पूची बाटली 100 ml 20 नग. 20? 2 डझन मागवले होते ना? 20च घेतल्या. 4 परत पाठवल्या कारण त्या चेपल्या होत्या. बरं केलंस. धंदा शिकायला लागलास तू प्रसाद. 2 किलो गहू द्या हो. तांबरे बांधू नकोस पुढी. काळे, मागच्या महिन्याची उधारी थकली आहे तुमची. हो आहे माझ्या लक्षात. 2 दिवसाने पगार होईल माझा. मागची सगळी उधारी चुकती करतो मग तुमची. मग त्यानंतरच गहू घेऊन जा. कसं आहे ना काळे, इथं धंदा करायला बसलोय मी. दान धर्म नाही. तुमच्यासारख्यांची उधारी थकवत गेलो ना तो उपासमारीची वेळ येईल माझ्यावर. हा, पैसे चुकते करा, गहू बांधून तयारच आहेत. हं? या. बाबा 1000 रुपये द्या, मला शॉपिंग करायचं. मिळणार नाहीत. फुकटची उधळपट्टी नका देऊ. माझे जीजू आले ना अबुधाबीहून की मी त्यांच्याकडूनच घेईन. ए फुकट नाहीये ते, पैसे पडतात त्याला. हो, मग लिहून ठेवा माझ्या बाबांच्या अकाउंट मध्ये. ही कार्टी थोरलीपेक्षा दिवाळखोर बनवणार मला. हो साहेब, थँक्यू सो मच. नाही, व्हॉल्यूम जास्त नाही ठेवणार, काळजी नका करू. ओके, थँक्यू. चॉकलेट्स खाणार? हो थँक्स, बट नो थँक्स. नको आहेत मला. तुझ्यासारखे दात किडवून नाही घ्यायचे माझे मला. काय? काही नाही. चोरगे काका, हा? लग्नात लाऊडस्पीकर लावायची परवानगी मिळाली बरं का? अरे वा वा वा, काय सांगतो. छान छान छान. आता बाबूरावांना सांगायला सांगतो कांताला. काय लग्नात तिला ते डीजे पिजेचं फार कौतुक आहे. हो सांगून टाका. पण काका व्हॉल्यूम जास्त ठेवता येणार नाही, तेही काकून आत्ताच सांगा. नाही ते फुकटच्या डीजेचा आवाज फार जास्त असतो. सांगतो आणि हो हेही सांगतो की तुझ्यामुळं पैसे खाऊ न घालता परवानगी मिळाली. आणि हो काका, लग्नाची तारीख वृंदाच्या परीक्षेनंतरचीच काढताय ना? का मी बोलू काकूंची तसं? नाही, मी सांगतो आणि गुरुजींना सांगून ठेवलंय तसं. वृंदाच्या परीक्षेमध्ये काही अडथळा नको यायला. बिचारी दिवस रात्र अभ्यास करत असते. येऊ काका? वृंदा, मी तुला हात सोडते. अगं तू त्यांना नको असं वाकडं तिकडं बोलत जाऊस का? सायली, तू तरी त्यांना समजावून सांग. हिच्या या अशा वागण्यामुळे माझ्या चंदनाचा संसार सुरू व्हायच्या आधीच उद्ध्वस्त होणार आहे. अगं खरंच समजावून सांग तिला. वृंदा, हे बघ. सायली, हा ट्रिग्नॉमेट्रीचा जो प्रॉब्लेम आहे ना तो ऍक्च्युली प्रॉब्लेम नाहीच आहे. एकदम सोपी मेथड आहे याची. मी तुला समजावून सांगते. बघ इकडे बघ जर. तो प्रॉब्लेम लावू दे साईडला. आधी सांग, तू खरंच चौघे काकूंना बेशरम म्हणालीस? हो सायली ताई, वृंदाताई त्या चेटकिणीला बेशरमच म्हणाली. तू हवी होतीस त्यावेळेला. तिचा फेस एकदम चेटकिणीसारखा झाला होता. डोळे एकदम लाल लाल. केदार, तू जातोस की नाही? मला अभ्यास करू दे इथे. चालेल काय करणार? वृंदाताई, तू खरं तर ना तिला चेटकीण म्हणायला पाहिजे होतं. नाही, बेशरम चेटकीण. तू जातोस की नाही पण की तुला धरू. अरे काय चाललंय तुमच्या दोघांची? अरे हळू. अगं तू त्याला लागेल ना. काय मारामारी काय चालली तुमची? काय केलं काय त्याने एवढं? चंदनाताई, केदारचं सोडा. आज वृंदाने काय केलंय ते विचारा. काय केलंस? हिने ना काय नाही ग. अगं हिला तो ट्रिग्नॉमेट्रीचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नव्हता. मी एकदम सोपी मेथड सांगितली, आता आला तिला. खरंच? म्हणजे tan थीटा इंटू sin थीटा इज इक्वल टू. पुरे मला यातलं काहीच कळत नाहीये.
तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? बरं, तुम्ही अभ्यास करत बसा, मी आलेच. डॅडी आले ना की मी डॅडींना सांगणार मला सुद्धा अबुधाबीला घेऊन चला म्हणून. हो ना रे, आपण दोघेही जाऊयात. मला ना इथे राहून खूप कंटाळा आलाय. तुला माहितीये का, इंडियापेक्षा फॉरेन ना खूप सुंदर आहे. हा मम्मी, हे बघ. बेशरम चेटके. हे नक्की केदारनेच केलं असणार. तो तशी ड्रॉइंग काढतो. तुझ्या केदारला असं धुईल ना. चुप रे, असं बोलायचं नाही. आणि तू त्यांच्या नादी लागू नकोस, कळलं ना? मम्मी, सगळे आजीला चेटकीन का म्हणतात? शांत बैस. तू आहे ना त्या मवाल्यांच्यात राहून मवाल्यासारखं वागायला लागलायस. चल. छे 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 कांता वहिनी, अहो विश्वासच बसत नाहीये माझा. आणि त्या ढवळीनीने सुद्धा अगदी ठासून सांगितलं की काकड्यांची वृंदा तुम्हाला निलाजरी म्हणाली. छे, म्हणजे जरा अतीच झालं हे. मी म्हटलं त्यांना, आता मंगला वहिनी त्यांची थोरली लेक देत आहेत तुमच्याकडे सून म्हणून. धाकटी लेक करेल का असा अगोचरपणा? हे जरा अतीच झालं. नाही म्हणजे आपल्या बहिणीच्या सासूला, भावी सासूला असं कोणी म्हणतं का निलाजरी वगैरे? हा, शिवाय गोळ्यांच्या लीनानी सुद्धा मला सांगितलं ती तुम्हाला निलाजरी नाही बेशरम म्हणाली. सुमित्रा पुरे. अरे वा, असं कसं पुरे? ही काय लहान सहान गोष्ट आहे? तुम्हाला माहितीये का, त्या सावतिणीने सुद्धा लीना चिरी ओढलीच. शिवाय कंठाळेंच्या बायकोचे आणि त्या दिवाकर दामलेंच्या सुनेचे सुद्धा कान होते अगदी दाराला. शिवाय देसाई काकू माहितच आहेत तुम्हाला, एकाचं दोन करून सांगणाऱ्या. नाही, बोलली असेल वृंदा तुम्हाला निलाजरी, पण म्हणून काही ही गोष्ट मीठ मसाला लावून गावभर सांगायची की काय? ती वृंदा आहेच मेली अगोचर. शेवटी निलाजरी काय आणि बेशरम काय एकच ना. गप्पा बस ग, काय तेच तेच दळण दळतेस कधीच. मला कळतंय हो, मला कळतंय तुमचं काय जळतंय ते. तुमचं काळी जसं आतल्यात संतापानी धगधगतंय, मला कळतंय. पण तुम्हाला सांगते, त्या वृंदाच्या जागी जर माझी सोना असती ना तर 2 थोत्रीत दिले असते मी तिच्या. नाही म्हणजे माझी सोना असं काही बोलायची नाही हो तुम्हाला. तिला खूप आदर आहे तुमच्याबद्दल हो. ज्या घरात जाईल ना सून म्हणून, त्या घराचा अगदी स्वर्ग करेल हो, स्वर्ग. काय हो, ठरली का लग्नाची तारीख? नाही अजून. नाही ठरवूच नका एवढ्यात, म्हणजे घाई करूच नका लग्नाची. त्यांना सुद्धा समजू दे. नाहीतरी त्यांची लेक एवढी लांब जीप सुरू करून बोलतेय ना तुम्हाला, कशाला करायची अशा घरची लेक आपण सून म्हणून? त्याचाच विचार करतेय म्हणून थांबले असं सांगा. नाही ना तसं करता येत. लहानपणीच नाही का लग्न ठरवलंय त्यांचं, माहितीये. आणि तुम्ही वचन पाळताय ना म्हणूनच तुमचा गैरफायदा घेतायत ते काकडे. तुम्ही ना जरा दाखवा तुमचा इंगा त्यांना. सुधा काकू. अरे हरीश, कसा असं बरं असं मग? हो मी बरं आहे. माझं काम होतं तुमच्याकडे एक छोटंसं. माझ्याकडे हो. माझ्याकडे काय काम? तुझ्या राजकारणातलं माका काय कळणार नाही हा? हो नाही नाही, राजकारणातलं काही नाही. ते मला कोणाला विचारायची गरज तरी भासेल का? टोमॅटो कसे दिले रे? 8 रुपये पाव किलो. किती सांगतस? पण माझं एक दुसरं काम होतं तुमच्याकडे. दुसरं हा. काय ता? हे पेन कसं आहे? दिसतं तरी एकदम छान हा. आवडलं ना तुम्हाला? मग एक काम करा, हे पेन आहे ना वृंदाला द्या. नाही म्हणजे तिची बोर्डाची परीक्षा आहे ना, म्हणून मी आणलंय तिच्यासाठी. अरे मग तूच देते का? अहो नाही नाही, मी नको. ती अभ्यासात वगैरे बिझी असेल ना, मी कुठे जाऊन त्रास देऊ. तुम्हाला ती भेटली ना की तुम्ही तिला द्या. अरे ता बघ वृंदा, देते का? जा दे. अरे बघतेस काय? दे ती का? दे. बरोबर मोजले मा? हा. वृंदा. काय रे, काय झालं हरीश? मी म्हणजे मला हे
हॅलो. हो ते पण आता माझ्याकडे पैसे नाहीत रे बाबा. काका पैसे राहू देत, पहिल्यांदा हे घ्या. आणि ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाही. बाबांना पण नाही. फार उपकार झाले तुझे. देव तुझं कल्याण करू. डरपोक. अरे निदान चांगलं काम करताना तरी कोणाला घाबरू नकोस. एनिवेज मी नाही सांगणार कोणाला. थँक्स. आणि एक मिनिट, ताईच्या जागी जर मी असते ना, कधीच तुझ्यासारख्या डरपोकशी लग्न केलं नसतं. हावऱ्या सासूचा डरपोक मुलगा, हावऱ्या सासूचा डरपोक मुलगा, कंजूस मक्खीचूस प्रसाद चोरगा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. इट्स अमेझिंग सायली. येस. छावणीने शिकवलं मला. चांगलाय ना केक? मस्त झालाय, सॉलिड. पण मी काय म्हणतो, चला छावणी, निघते मी. गुड नाईट. गुड नाईट. अगं पण तू केक घेऊन जा ना. नाही नाही, राहू दे. सो कानावर काही आलं का तुमच्या? काय? आईने म्हणे बाबूरावांकडून कार मागितली आहे हुंड्यात. आपल्याला बघितलं ना बाईकवर, म्हणून लगेच कारचा खुळाला असणार डोक्यात. आज बाबूराव आले होते माझ्याकडे, आणखी लोन मिळेल का म्हणून विचारायला. तू काय सांगितलंस त्यांना? मिळवून देणारच का लोन? अगं कसं देणार, ऑलरेडी त्यांनी इतकं लोन घेतले लग्नासाठी. त्यांना नाही म्हणताना सुद्धा मला खूप वाईट वाटत होतं. तुला कशाला गिल्टी वाटायला हवं? अरे तुझ्या ऑफिसमध्ये पिऊन म्हणून काम करणाऱ्याची मुलगी करतात. एखादी चांगली मुलगी मिळाली नसती का प्रसाद भाऊजींसाठी? मी केक फ्रीज मध्ये ठेवतो, आपण जेवणानंतर खाऊया. आलोच. वृंदाताई, मी चंद्राताई आणि तिच्या सासूवर एक मस्त गाणं केलंय, ऐकव. हो ऐको ऐको. केदार फाजीलपणा करू नको सर. तू आता इथे घरी बोलशील आणि उद्या जाऊन त्यांच्या भिंतीवर लिहून येशील. नाही ग लिहिणार. चल ऐकवतो. ऐका. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, तुझी चेटकीना सासू अशी कशी गहवरी. केदार. हावऱ्या सासूचा डरपोक मुलगा, हावऱ्या सासूचा डरपोक मुलगा, कंजूस मक्खीचूस प्रसाद चोरगा. धपाटा देऊ का दोघांना? कुणाच्याही आडनावाची अशी चेष्टा करू नये. आई तू थांब ग वृंदा. तुझ्यासाठी अशा आडनावाचा मुलगा शोधू ना आम्ही की लग्नानंतर तुला नाव सांगताना सुद्धा लाज वाटेल. चला लवकर आता जेवून घ्या, किती वाजलेत बघा. वाढू का तुम्हाला? ए तू हात धुतल्यावर लगेच प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला बस. मी आलेच चेक करायला. आई अगं राहू दे, मी आवरते. दे. अगं थांब, मी ठेवते. राहू दे ग. तू अभ्यास कर जा, तुझा अभ्यास आहे ना. नंतर करीन. भांडी घासून झाल्यावर तुझा हात धुवून घे. ठीक. काय हो? काय नाही ग, ते जास्तीच्या लोनचं काही जमलेलं नाही अजून. मग आता गाडीचं कसं जमवायचं? काहीही कळत नाही. बिचारी चंदना लग्न ठरल्यापासून किती आनंदात आहे पोर. ही गाडीचं जर जमलं नाही ना तर ठरलेलं लग्न मोडायला कमी करणार नाही ती कांताबाईनी. हो असं नका हो बोलू. आपण करूया काहीतरी व्यवस्था, आणूया कुठून तरी पैसे. ही गाडीचं जर जमलं नाही ना तर ठरलेलं लग्न मोडायला कमी करणार नाही ती कांताबाई. तू प्लीज कांता काकूंना समजावणार आहे. माझ्या बाबांची ऐपत नाहीये गाडी द्यायची.
आणि एवढ्याशा कारणामुळे जर लग्न मोडलं ना तर चंदना ताई तर जीवच देईल रे. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. नीट लाव आणि खेचून बघ. हा शटरचं घे, शटरचं खेचून बघ. बाबा पुढे वा, मी आलोच. हा ठीक आहे. आजचा दिवस नाही गेला बरा. धंदा नाही मनासारखा झाला प्रसाद. सऊन कसं चालेल बाबा, कसं चालणार. वृंदा का काय चाललंय? आणि प्रसाद तू लक्ष देत नाहीस अजिबात. कशी रे तुम्ही आजकालची पोरं इकडं तिकडंच असतात. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी, काहीतरी मागायचंय, देशील का रे? तुला दुकानातलं काही हवंय का? नाही, मला दुकानातलं काहीच नकोय रे. मग तुझ्या आईने माझ्या बाबांकडे गाडी मागितलीये, गाडी? आणि तीही 4 व्हीलर. तू प्लीज कांता काकूंना समजावणार आहे. माझ्या बाबांची ऐपत नाहीये गाडी द्यायची. आणि एवढ्याशा कारणामुळे जर लग्न मोडलं ना तर चंदना ताई तर जीवच देईल रे.